स्पर्धा एक मारंबलपाडा ग्रामस्थ असेल, मारंबलपाडा क्रिकेट क्लब असेल आणि ही सर्व सातत्यानं एक मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळते ही टीम. आणि त्या बळावर ही स्पर्धा गोविंदानं सातत्याने 3 वर्ष ही सुजलाम सुफलामरित्या पार पडत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आता येणारे 24-36 धावेंचे एक आव्हान, भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. प्रकाश पाटील अल्ला एक मोठं नाव. सातत्यानं आपण पाहायला गेलं तर अंडरम बॉक्स क्रिकेट 25 ते 30 वर्ष झाले ज्या खेळाडूनं सेवा केली असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तो दुसरीकडे 2 खेळाडू आहेत. 2 खेळाडू असे आहेत जे लहरामध्ये आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण सातत्यानं पाहतोय. JMCC संघ जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयू बाबू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. पहिल्या चेंडूचा खेळ 2 धावा धावफलकामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जयू ह्या खेळाडूला आज मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. ज्या प्रकारची सुरुवात केली होती, हरीश असेल, अक्षय पाटील होते, 2 खेळाडूंनी ज्या प्रकारची सुरुवात केली होती तशी प्रकारची सुरुवात आता येथून देखील करणं गरजेचं. हा पहिला चेंडू विस्फोट येतोय डीजे मॅनच्या दिशेने. दर्शन घेऊन भवानीचं संग मैदानी उतरला सारा. मारंबलपाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबलपाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबलपाड्याच्या आई भवानी संघाचा. यस, धन्यवाद डीजे. टायमरवर देखील लक्ष द्यायचं आहे. 15 मिनिटांचा अवधी असेल आणि त्या 15 मिनिटांमध्ये खरं तर आपल्याला 4 षटक हे देखील हाताळायचे आहेत. जयेश बनसोडे पहिला चेंडू ज्या प्रकारची सुरुवात केली म्हणून सातत्यानं म्हटलं जातं. 2 ते 3 वर्ष आपण पाहायला गेलं तर जयेश बनसोडे एक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आपण सातत्याने ह्या खेळाडूला पाहतोय. अतिशय मोठा खेळाडू. दुसरीकडून ऋतिक पागे सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. संत गतीने सुरुवात केली जाते तर दुसरीकडे आग उभालतोय. जयेश बनसोडे पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर आहेत. प्रकाश पाटील हे 2 खेळाडूंना भेदून जातोय. 2 खेळाडू यावेळी फक्त आणि फक्त त्या चेंडूकडे पाहत गेले. धन्यवाद. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड केली जाते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलकावर 13 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबलपाडा गावात. 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 धन्यवाद डीजे. आपण नवीन सॉन्ग ऐकतोय, नवीन गीत आपण पाहायला गेलं तर आज आई भवानी मारंबलपाड्याचं चषक एक मानाचं, सन्मानाचं, अभिमानाचं असं चषक आपल्याला पाहायला मिळतं. तितक्याच ग्रामस्थांचा देखील प्रतिसाद आहे ह्या स्पर्धेसाठी. एक भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. माजी नगरसेवक आपण पाहायला गेलं तर रंजनदादा पाटील असतील, भावेशदादा पाटील असतील, ह्या स्पर्धेचे सर्व तसंच संपूर्णतः आज आपण पाहायला गेलं तर मारंबलपाडा ग्रामस्थ असेल, मारंबलपाडा क्रिकेट क्लब असेल, त्यांचं एक मोलाचं कार्य राहिलंय. आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर दरवर्षी एक थाटामाटाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचे एक रणसंग्राम, महासंग्राम, आज सर्व काही आज मारंबलपाड्यामध्ये आपण पाहतोय. जणू काय अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आज आपण मारंबलपाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्णतः आज पिवळमय वातावरण. पर्व चौथा आपण पाहायला गेलं तर दरवर्षी काहीतरी नवीन असतं ह्या स्पर्धेमध्ये. यंदाच्या वर्षामध्ये आपण ग्रँड एंट्री पाहिली, 2 कर्णधार आणि एक प्राऊड मुमेंट होता. दुसरीकडून पियुष देखील म्हणत होता आज खऱ्या अर्थानं आज आमची खरं तर आगरी कोळी ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ चांगली सुरुवात आहे. अक्षय पाटील आतापर्यंत थोडासा महागडा ठरतोय. दुसरीकडून जयेश बनसोडे आता ऋतिक पागी देखील म्हणतोय हम भी कम नाहीये. एक्सेलेटरवर पाय दिला जातोय. एक भलं मोठं आव्हान आहे. धावफलक 36 धावेंचं हे आव्हान धावफलकावर पाहायला मिळतोय. दुसरीकडून डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये आतापर्यंत ॲड केला जात आहे. 1.3 चेंडूंचा खेळ 19 धावा
ह्या धावफळकावर येत असताना आपण पाहतोय. इक्वेशन काय, इक्वेशन आता आपल्याला दर्शवतात आमचे हर्षद. 15 आणि येणारे 15 चेंडू 17 धावा अजून देखील धावफळकावर लगावायचे आहेत. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे. दुसरीकडून देखील तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आई एकवेरा नारंगी संघ 0536 चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्रॉपर टायमिंग, क्रिकेटचं खऱ्या अर्थानं कौशल्य दर्शवण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाच्या बळावर आज आपण सातत्यानं पाहतोय. आई एकवेरा नारंगी संघ 0536 सातत्याने हा खेळाच्या बळावर, क्षेत्ररक्षणाच्या बळावर आपण सातत्याने ह्या संघाला पाहत असतो. दोन खेळाडू यावेळेला काय, यावेळेला चुकी घडली जात आहे. प्रकाश पाटील होता, थोडीशी चुकी, परंतु ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये चुकी घडते त्या वेळेला एक नेहमीच आवाज येत असतोय की क्रिकेट ह्या खेळाला चुकीला माफी नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफळकावर 25 धावा ह्या धावफळकावर आहेत. मारंबल पाडा गावात आई भवानी चषक ठेवलायो. मारंबल पाडा गावात 25 मारंबल पाडा गावात आई भवानी चषक ठेवलायो. मारंबल पाडा गावात. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानाना. धन्यवाद डीजे. पहिल्या 12 मध्ये 25 आहेत. आता येणारे 12 चेंडू 11 धावा ह्या धावफळकावर अजून देखील लगावायचे आहेत. 12-11चे इक्वेशन. 2 सलामीर फलंदाज, आता दोन्ही फलंदाजांना सूर गवसलाय. दुसरीकडे हितेश आहे, धावांना रोख लागावा लागेल. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. 10-7चे इक्वेशन. अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धावफळकामध्ये ऍड. हितेश यावेळेला चुकी करतोय. आता 10-6चे इक्वेशन आहे. थोडंसं दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर जीवदानी मौली संघ राहत की सासे. पुन्हा एकदा तीच चुकी आज मैदानामध्ये घडते. आणि ज्या ज्या वेळेला चुकी घडते त्या वेळेला खरं तर आज नारंगी संघाचं डोकंदुखी असेल. 5 धावा अजून देखील धावफळकावर लगावायचे आहेत. एक भलं मोठं आव्हान होतं. नो 1+1 2 धावा धावफळकामध्ये पुन्हा एकदा ऍड केल्या जातात. हॅलो सिंगल धाव धावफळकामध्ये ऍड. मॅचचं आपण पारडं पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी एकतर्फा जात असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा जीवदानी माऊली फुलपाडा संघ त्याच वर्चस्वामध्ये, त्याच दबदबामध्ये आज खेळत असताना एक फ्लाइंग स्टार्ट. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम जीवदानी माऊली फुलपाडा अँड हार्ड लक टीम आई एकवेरा नारंगी 0536. आपल्याला देखील पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दर्शन घेऊन भवानीचं संग मैदानी उतरला सारा. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा.
थँक्यू. चला दोन्ही विजयी कर्णधार आशिष 11 आणि जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा कर्णधार आपण लगेच टॉससाठी या. आशिष 11 जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा कर्णधार टॉस का मध्ये जॉईन व्हा. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. हॅलो 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 ठीक. आदरणीय सन्माननीय वसंतदादा पाटील यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. दोन्ही विजयी संघ आशिष 11 जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही संघाने आपण त्वरित या कर्णधारांनी टॉस की बॉसच्या दिशेने यायचंय. एकीकडे आपण पाहतो आई भवानी क्रिकेट क्लब आहे तर दुसरीकडे आई भवानी ट्रॉफी हाऊस असा कॉल द्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. आई भवानी ट्रॉफी हाऊस असा आवाज येतो आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला. आशिष 11 संघ फक्त निर्णय जायचा आहे. सामना थांबतोय त्या कारणास्तव आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ पहिला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. आपण आपापल्या पोझिशनमध्ये यायचं त्वरित. जे आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पोझिशनमध्ये त्वरित या. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मयूच्या दिशेने ह्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकूया. संघ मैदानी उतरला सारा दर्शन घेऊन भवानीचा संघ मैदानी उतरला सारा. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. थँक्यू टू मॅन ऑफ द मॅच. आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे जयेश बनसोडे. चला लगेच मंचावरती या. बाकी सर्व खेळाडू ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग त्वरित लावायची. आशिष 11 फिल्डिंग आहे का तुमची? चला फिल्डिंग लावून या लवकर. बाकीच्या सर्वांनी डगआउट मध्ये जायचे. जयेश बनसोडे सागर मॅन ऑफ द मॅचची जर्सी द्यायची आहे. मैदानी उतरला सारा. सन्माननीय वामनजी गणा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जातोय. वामनजी गणा पाटील ज्येष्ठ नागरिक मारंबळपाडा गावातील त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी जयेश बनसोडे याला दिली जाते आणि त्याचा गौरव केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जातात जयेशसाठी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. चेसिंग मध्ये त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय होती आणि त्यामुळे त्याचा मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जातोय. लगेच आशिष 11 फिल्डिंग लावायची आहे. जीवदानी माऊली आपले 2 फलंदाज पाठवा. बघा वेळेचं बंधन आहे. आपण टायमर ऑन केलाय तरी सुद्धा आपण लवकरात लवकर आपली पोझिशन घेऊन सहकार्य करायचं आहे. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग 2025. आई भवानी म्हटलं की आपल्याला ट्रॉफी हाऊस आठवतं. आई भवानी म्हटलं की आपल्याला मारंबळपाड्याचा संघ आठवतो. आणि आई भवानी म्हटलं की विरार पश्चिमेला आल्यानंतर चिखलडोंगरी आणि मारंबळपाड्याच्या दिशेने येणार रस्त्याच्या बाजूला असलेले ते आई भवानी मंदिर आपल्याला. एक मिनिट मॅच थांबा. एक मिनिट.
दोन्ही संघांना विनंती आपला एक एक प्रतिनिधी पाठवा. विदाऊट फेल सगळ्यांना विनंती आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. जीवदानी माऊलीचा आलेला आहे. आशिष 11 चालू करा मॅच. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. मजा येते या मैदानावरती खेळण्यासाठी. वेगळ्या शक्तियुक्तीचा वापर तुम्हाला करावा लागतो. हे आपण मागील 3 वर्षामध्ये पाहिलं. डाऊन दी ग्राउंड चांगली फिल्डिंगचा इथे खूप मोठा कस लागतो. पहिल्या वर्षी ज्या वेळेला प्लेयर्स आणि सायबा संघ आपल्याला एकमेकांसमोर झुंजत असताना पाहायला मिळाले होते. सायबाने बाजी मारली होती पहिलं वर्ष. हो यावेळेला अडवण्याचा प्रयत्न. निशांत पिलानीच्या जवळून वेगानं चेंडू निघून झाला फरार. सीमारेखा पार. चौकार. हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतंय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात थँक्यू डीजे. नाव गाजतं या चषकाचा, नाव गाजतं या स्पर्धेचा. आणि नाव कशामुळे गाजते? दरवर्षी काही ना काहीतरी नवीन गोष्टी घेऊन आल्या कारणाने. डाऊन दी ग्राउंड ब्युटिफुल स्ट्रोक बाय जयेश बनसोडे. चौकार. विरार शहरात नाव गाजतंय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मार. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग आई भवानी चषक. आणि या चषकाची चर्चा वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात होताना बघितली. चांगली फिल्डिंग तिथे होत असताना पाहायला मिळालं आहे. प्रतीक भाऊ फेकलाय चेंडू. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. जीवदानी माऊलीसाठी 2019 नंतर या जोडीमध्ये मी कधी बदल पाहिलेला नाही. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनर म्हणून येताना दिसली आहे. आणि त्यामुळे या संघाचं कॉम्बिनेशन काहीसं वेगळं आहे आणि न्यारं आहे. एक यशस्वी स्पर्धा त्यांनी सुद्धा पार पाडली. वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाडा नगरीमध्ये झालेली ती स्पर्धा. आणि त्यानंतर आता मारंबलपाड्यामध्ये ते आलेले आहेत. पहिलं षटक संपलं. 11 धावा धावपलकावरती बिनबाद. जीवदानी माऊली फुलपाडा. पाडा गावात आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबलपाडा गावात. थँक्यू डीजे. दुसरं षटक. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती निशांत पिलाने वडा. निशांत पिलाने आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ऋतिक पागी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल धावचीची संधी परंतु चेंडू लवकर यष्ट्यांवरती लावला नाही. धावचीत होता होता एक जीवनदान मिळाले ऋतिक पागीला. 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे. पहिला सामना साई कृपा अर्नाळा विपक्ष आशिष 11 असा आपण पाहिला. तिथे आशिष 11ने सामना सहजरित्याने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये जीवदानी माऊली फुलपाडा आणि आई एकविरा नारंगी या 2 संघादरम्यान झालेल्या मॅचमध्ये जीवदानी माऊलीने सामना जिंकला आणि 2 विजयी संघांमधील मॅच आपल्याला बघायला मिळते. या 2 विजयी संघांमधून जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. त्याला रविवारचं तिकीट मिळणार आहे. बघा 2 तासाचा खेळ आहे. 2 ते 3 तास. 3 तासात तुम्हाला 2 ते 3 मॅच खेळून आपल्या घरी परत जायचंय आणि डायरेक्टली रविवारचं सुपर 12चं तिकीट. सिंगल एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. निशांत पिलानेची गती. निशांत पिलानेचं गतीमधलं केलेलं व्हेरिएशन त्याचं ते गतीमधला बदलाव या सर्व बाबी त्याचं षटक यशस्वी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. जयेश बनसोडे ऑन साईडला. ओ रितेश राणेच्या हातामध्ये आलेला चेंडू परंतु त्याच्यावरती जेयूचा प्रभाव जास्त आणि म्हणूनच चेंडू सीमारेखा पार फस्त होत असताना चौकार येतोय. 4 धाबा. दर्शन घेऊन धावपलकावरती धाबा 18 वरती जाऊन पोहोचल्यात. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 4 डिलिव्हरी सेकंड इन प्रोग्रेस. आतापर्यंत 7 धाबा या 4 चेंडूवरती आलेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. डाऊन दी ग्राउंड फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. बघा यंगस्टर आहेत जवळजवळ एकमेकाच्या जर का वयाचा आकडा जर पाहिला तर आसपासचा आहे. त्यामुळे एकमेकाच्या स्ट्रॅटेजीजवरती मात करणं यांच्यासाठी तितकं अवघड होऊन बसत नाही. आणि धावचीची संधी पुन्हा एकदा परंतु यष्टी पासून लांब तन्मय मोरेने चेंडू हाताळला फेकला आणि त्यामुळे फक्त एकच धावपलकामध्ये ॲड होतीये. एका धावेनेशी धावपलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलंय 19 वरती बिनबाद जीवदानी माऊली. संघ मैदानी उतरला सारा मारंबलपाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या
थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना साई कृपा अर्नाळा विपक्ष आई एकविरा नारंगी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉस का बॉस जवळ येऊन थांबा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. आई भवानी मारंबलपाडा चषकाची, आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीगची चर्चा काही न्यारी आहे आणि त्यांच्या स्पर्धेची आखणी याचा काहीसा वेगळा दर. ऑन साईडला ना हाले डुले म्हणूनच चौकार फुले. मस्त दोघांच्या मधून चेंडू सीमारेखा पार. चौकार. आई भवानी संघाचा आहे दरारा, आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. थँक्यू. एका मागोमाग येणारे चौकार फक्त धावफलकामध्ये बदल करून आणत नाहीयेत, धावफलकामध्ये बदल घडून आणत नाहीयेत, तर गोलंदाजाच्या दिमागावरती खूप मोठा आघात करतायत, मानसिकतेवरती त्याचा परिणाम होतोय आणि तो मानसिकतेवरचा परिणाम आपोआप शोल्डर डाऊन करतोय. ही अचिव्हमेंट आहे जीवदानी माऊलीच्या दोन्ही खेळाडूंची. एकही विकेट गेलेला नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला सध्याच्या घडीला त्या पाहत आहेत. 23 वरती 0. 2.2 आणि त्यानंतर चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला जयेश बनसोडेच्या बॅटमधून. निलेशचा चेंडू ऑन साईडला, यावेळेला ऑन साईड डाऊन द ग्राउंड ऑन ड्राईव्हचा फटका सीमारेखा पार. चौकार. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबलपाडा गावात. शुक्रवारचा दिवस हळूहळू जसं आपला कामधाम संपेल त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आडाला गेला, धावचीची संधी होती, चेंडू हातामध्ये आला नाही, पंचाने इशारा दिला नोचा. येस, इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसणार आहे. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि मारंबलपाड्यात आलो की तुम्हाला त्या 24, 23, 22 या धावा विसरायला लागतात. इथे आले की तुम्ही 35, 40, 45, 50 कशा करताय याच्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असतं. धावचीची संधी सोनं होणार आणि सोनं जर झालं तर चांदीची जागा काय राहणार. फलंदाज बाद ऋतिक पागी, बाबू डिपार्ट्स. थँक्यू डीजे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघत आहात आणि या स्पर्धेतला आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ या चारही संघाच्या माध्यमातून बघायला मिळाला. नो बॉल. पुन्हा एकदा नोची सांगता झाली आहे आणि चेंडूला अडून त्याची फेकी झाली. तोपर्यंत एक धाव सहजरितीने धावून कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा बक्षीस रूपाने मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. 34 वरती 1 अशी सद्यस्थिती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आकाश साळुंकेच्या बॅटमधून येणारा हा फटका होता आणि त्याच्यावरती 1 धाव येते. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 वरती 1 अशी सद्यस्थिती जीवदानी माऊली फुलपाडा या संघाची. नगरसेवक रंजन पाटील दादा नेतृत्व हाय दमदार, भावेश पाटील लई दिलदार, साऱ्या संघाचा आहे आधार. माजी नगरसेवक रंजन पाटील दादा नेतृत्व हाय दमदार, भावेश पाटील लई दिलदार, साऱ्या संघाचा आहे आधार. क्रिकेट जीव की प्राण आहे भल्या. थँक्यू डीजे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न केला गेला आकाश साळुंकेच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. आशिष पाटील रॉनी याला बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय. आशिषचा मागील वर्षाचा फॉर्म कुठे ना कुठेतरी आशिष एलन मिस करते. डाऊन द ग्राउंड खेळायचा ऑन साईडला तडाखेबंद फटका. जयेश बनसोडे जो सोडवतो सर्व काही कोडे आणि त्यावेळेला चेंडूला पाठवून देत असताना सीमारेखा पार. चौकार.
हो वेगवान चेंडू आतमध्ये येणारा चेंडू आता समजलेला नाहीये. त्या चेंडूवरती वेगानं फेकी जरूर झाली परंतु जयेश सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती ऍड होत असताना 41 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते आकाशच्या माध्यमातून. सिंगल येते. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेची चर्चा का बचवीराच्या अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळात मोठ्या प्रमाणात घेतली जाते. ऑन साईडला आडव्या बॅटनं बॉट क्रॅकिंग स्ट्रोक बाय जयेश बनसोडे. चेंडू सीमारे का पार, चौकार. वाजविती बारा त्यांचा क्रिकेट जीव की प्राण आहे भल्या भल्या 18 चेंडू आणि 36 धावांची वैयक्तिक खेळी जयेशची. येस 19 चेंडू आणि 40 धावा. व्हॉट अ बॅटिंग बाय जयेश बनसोडे. जोरदार टाळ्या. अभी तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर बाकी है क्योंकि आने वाले 3 दिन पूरे बाकी है. पहिली इनिंग संपली. 50 धावा धावपलकावरती. 51चं लक्ष ठेवलं गेलंय ते आशिष इलेव्हन या संघासमोर. आई जीवदानी माऊली फुलपाडा या संघाच्या वतीनं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साई कृपा अर्नाळा आणि त्यांच्या समोर खेळताना दिसणार आहे आई एकविरा नारंगी. या दोन्हीकडनं जर आपण टॉस का बॉस मध्ये पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. यस डीजे थांबवतोय. चला साई कृपा अर्णाला यज्ञेश आहेत का? आदरणीय सन्माननीय मारंबलपाडा गावातील एक वरिष्ठ असं व्यक्तिमत्व जगन्नाथदादा पाटील यांना मी विनंती करतो आपण या काकांच्या शुभ हस्ते हा कॉल केला जाईल. सन्माननीय जगन्नाथ काका पाटील यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील खरं तर दोन्ही संघांसाठी डुआडाय असा मुकाबला आणि त्या स्पर्धेतील कॉइन स्विंग करण्यासाठी मी विनंती करतोय मान्यवरांना. 2 संघ आहेत. एकीकडे आपण पाहतोय आई एकविरा नारंगी तर दुसरीकडे साई कृपा. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलात तर पहिला सामना खेळत असताना पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतील दुसरा सामना खेळत असताना मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. आई भवानी असा आवाज येतो आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. आई एकविरा नारंगीचा संघ. पियुष काय डिसिजन असेल? फील्ड करू आम्ही पहिला. जास्त चर्चा साधत नाहीये, समोर सामना चालू आहे त्यामुळे यज्ञेश तुझ्या जैशने येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असतं? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायचं आहे, डुवाड आहे, सामना आहे, कशा प्रकारची रणनीती असेल? समोरचा संघ नारंगीचा संघ आहे, काय म्हणशील? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आयोजन एकदम चांगलं वाटलं, म्हणजे खूपच आणि आमची टुर्नामेंट पण प्रथमच असल्या कारणाने आणि प्रथम असलेल्या कारणाने आम्हाला प्रथमच मॅच अशी हे चांगलं आयोजन म्हणजे भेटलं. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी. टॉस की बॉस मधून अहवाल येतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय आई एकविरा नारंगीच्या संघाने. प्रथमतः समोरच्या संघाला अर्थातच साई कृपा संघाला फलंदाजीसाठी हे आव्हानित केलेलं आहे. वळतोय पुन्हा एकदा तुर्तात मॅचच्या दिशेनं, जिथे 2 संघ आहेत. एकीकडे आई जीवदानी माऊली फुलपाडाचा संघ विरोधामध्ये आशिष इलेव्हन. धन्यवाद मृदुल. आणि मॅचच्या दिशेने जातोय ज्या ठिकाणी चेसिंग साठी सज्ज आहेत. चांगला फटका मारला गेला. धावचीची संधी, फलंदाज बाद. पुन्हा एकदा रन आउट. निशांत पिलाने याला मैदान सोडावं लागते. पहिल्या विकेटचं बदल. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. थँक्यू डीजे. विकेटचं पतन झालं. निशांत पिलाने वडा यावेळेला मैदानात बाहेर आलाय.
थँक्यू डीजे. विकेट आली आहे आणि मला वाटतं नवीन फलंदाज आशिष पाटील रॉनी मैदानाच्या दिशेने येतोय. निखिल पवारच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. बघूयात निखिल कशा प्रकारचा खेळ करतोय. पहिलं षटक संपलं. 2 धावा धावपल करते 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या पहिल्या इनिंगमध्ये धावा बनल्या त्या धावांचं दडपण पूर्णपणे आता आशिष इलेव्हन या संघावरती आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारच्या दडपणाला तुम्हाला झुगारता आलं पाहिजे. 50 धावा जरी झाल्या गेल्या तरी सुद्धा त्या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे ते प्लॅनिंग असणं गरजेचं, त्या स्ट्रॅटेजीज असणं गरजेचं. आणि इथे चेंडूला पाठवून दिलं रितेश राणेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेखा पार. चौकार. सारे खेळाडू मेहनत करती अहो आहेत थँक्यू. ज्या वेळेला वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्यामध्ये पार पडली त्यावेळेला जीवदानी माऊली या संघासमोर आशिष इलेव्हनने केलेला खेळ सर्वांना प्रभावित करणारा राहिला आहे. त्याचमध्ये रितेश राणेने मारले ते 5 चौकार अजूनही ताजे आहेत. आणि हे असताना 51 धावांचं लक्ष आशिष इलेव्हन या संघासमोर जीवदानी माऊलीच्या संघाने ठेवलंय. म्हणजे कोणत्या प्रकारचा एरर किंवा कोणत्याही प्रकारचा असा गॅप ठेवलेला नाही आहे की जिथून आपल्या संघाला पिछाड्यावरती जाता येईल. आता रितेश राणे आणि आशिष पाटील या दोन्ही खेळाडूंना चौकारांची आतिषबाजी करून या धावांना चेस करायचं आहे. परंतु क्षेत्ररक्षण इतकं चांगलं होतंय की या धावा होताना मोठ्या अडचणी येताना दिसत आहेत. डाऊन द ग्राउंड परंतु चांगली फिल्डिंग. बघा हाच फरक होता. ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करत होता त्यावेळेला फिल्डिंग करत असताना तुमच्या जवळून बॉल जात होते, चेंडूला अडवता येत नव्हतं. आणि आता तुम्ही ज्या वेळेला बॅटिंग करताय त्यावेळेला तशाच काहीशा प्रयत्नांना यश मिळत नाही. शेवटचा बॉल बाकी आहे. धावपलके धावा 8 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न महेश चंदरने केला परंतु चेंडू निघून गेला सीमारेखा पार. अजून एक चौकार. 4 धावा. माती चौकार षटकार या मारंबल पाडा गावान. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. थँक्यू विजय. पहिली 2 षटकं झाली. 12 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 39 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिला क्वालिफाय होणारा संघ कोणता असेल या मॅचमधून आपल्याला तो मिळेल. नो बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय सूरज चव्हाणकडून. चेंडूला अडवलं. नो प्लस 1 अशा 2 धावा आल्या. अशा काहीशा हरकतींवरती जर का चौकार यायला लागले तर कहाणी पुन्हा एकदा बनेल. मॅच बनू शकते. आशिष इलेव्हन या संघासाठी मॅच बनवण्यासाठी 2 धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला आशिष पाटील आणि रितेश राणे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सूरजने अडवला आणि तिथे मात्र कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आल्यानंतर मयूर पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या आत्मविश्वासाने भरलेल्या त्या हातांना घेऊन. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत रितेशने पुन्हा एकदा एक धाव काढली. एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु सद्यस्थिती पाहता इथे चौकारा विना पर्याय नाही. चौकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या मॅचला आशिष इलेव्हन आपल्या बाजूने झुकू शकत नाहीये. प्रयत्न तर केले जात आहेत त्याला यश मिळत नाहीये. सामना आबाक्या बाहेर जात चाललाय. पुन्हा एकदा चेंडूला अडवत असताना महेश असा एक थ्रो मी पाहिला होता विराटनगरच्या मैदानावरती. ज्यावेळेला 2 चेंडू 6 धावांची गरज होती. एका खेळाडूच्या हातामध्ये तो चेंडू गेला आणि पियुषच्या चेहऱ्यावरती हास्य आलंय. नाही नाव नाही घेणार आणि तो चेंडू दुसऱ्या धावेला बॉर्डरलाईनच्या डायरेक्टली बाहेर आणि एक चेंडूमध्ये त्या 6 धावा झाल्या. तर जी तिथं आहे त्याला खूप हसू येत आहे कारण तो सामना त्या संघाला क्वालिफायरच्या रेसमधून बाहेर घेऊन गेला होता. मला वाटतं तिथे हॉट फेवरेट होता. होम ग्राउंडवरती तो संघ खेळत होता. येस ओव्हर झाली. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 16 वरती 2. शेवटचा अंतिम षटक जयेश बनसोडेच्या हातामध्ये चेंडू. ज्याच्या शरीरावरती ज्याच्या खांद्यावरती ग्रीन कलरची जर्सी तो स्पेशल खेळाडू. स्पेशल का? कारण त्याने त्या अगोदरच्या मॅचमध्ये घेतले मॅन ऑफ द मॅच. रितेश राणे आणि जयेश बनसोडे असे 2 खेळाडू. शुभम खांडेकर
जिथे चेंडू वेगाने निघून जातोय त्याच्यावरती बरोबर नजर ठेवून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, लगातार तिसरा बॉल स्टॉप केलाय आणि हा कोपरा त्याच्या नावे केलाय. ज्या ज्या मैदानावरती जाईल तिथं शुभम खांडेकर त्या 10 मीटर मध्ये उभा तुम्हाला दिसेल. संतोष यादवच्या हातामध्ये चेंडू, झेल टिपलाय, रितेश राणे बाद. याच रितेश राणेने याच संघासमोर लगातार 5 चौकार मारले होते आणि त्याच रितेश राणेला इथे 51 धावांचा पाठलाग करत असताना रोखलंय. अशा प्रकारचा काहीसा खेळ असावा. खेळामध्ये अशा प्रकारच्या पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आले आणि तो फलंदाज मात्र बाद. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. आमच्या मारंबल प्रीतम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय, त्याने चेंडूला दिशा दिली आहे. इनसाइड आउट, फलंदाज बाद आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. सामना जिंकलाय जीवदानी माऊली फुलपाडा या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय आशिष 11 हा संघ. चला नेक्स्ट मॅच, साई कृपा अर्नाळा आणि आई एकविरा नारंगी दोन्ही संघ आपापली जागा घ्या. फक्त मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवा. शहरात नाव गाजतय या चषकाचं, हे पालघर या जिल्ह्याचं विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. 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 शिवरायाची घेऊन थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे जयेश बनसोडे. 19 चेंडू 40 धावा, 19 चेंडू 40 धावांची वैयक्तिक खेळी करणारा जयेश बनसोडे ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. जयेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे जयेश बनसोडेचा. बघा जयेश यांची जर्सी जयेशजी देणार आहेत, म्हणजे जयेश नाव या नावात दम आहे. तो दमखम दाखवलाय आणि एक दमखमवाल्या प्रतिष्ठित व्यक्तींकडून हे मॅन ऑफ द मॅचची जर्सी जयेश बनसोडेला दिली जाते. अभिनंदन जयेश, आपलं कौतुक. चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. अंपायर आपण मैदानाचा ताबा घ्या. शहरात नाव गाजतय या चषकाचं, हे पालघर या जिल्ह्याचं विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई